बाकी कसले व्यसन नाहीये, पण चहाचा एकच प्याला मला घ्यावाच लागतो. तर चहाला डेडिकेट केलेल्या काही लाईन्स आहेत, त्या आज ऐकवतो. चहा को चाहने वालो जरा गौर करो. दात आले नव्हते तेव्हा बिस्किट मऊ करून खाऊ दिलं तो चहा. रात्री उरल्या कोरड्या चपातीला सकाळी सोबत देतो तो चहा. ब्रेड बटर घशात बसतं तेव्हा अलगद त्याला वाट मोकळी करून देतो तो चहा. कांदा भजी ज्याच्या नावाचं कुंकू कपाळावर मिरवते तो चहा. परीक्षेच्या वेळी रात्र रात्र आपल्या सोबत जागून आपल्याला जागा ठेवतो तो चहा. मित्रांसोबत गप्पा मारताना स्वतः मात्र गप्प बसून फक्त गोष्टी ऐकतो तो चहा. ऑफिशियल मीटिंग्स मध्ये सुद्धा अनऑफिशियली हजर असणारा तो चहा. अनेकांच्या प्रेमाचा साक्षीदार असणारा तरीही ते गुपित साखरेसारखं स्वतःमध्ये दडवून ठेवणारा तो चहा. टेन्शनला हलकं करणारा, आनंदाला द्विगुणित करणारा तो चहा. कवीला कविता देणारा, चित्रकाराला चित्र सुचवणारा, लेखकाला गोष्ट सांगणारा कल्पनाप्रिय तो चहा. जेव्हा सोबत कोणी नसतं तेव्हा सोबत देतो तो चहा. बेचव डायबिटीसला फाट्यावर मारून थोड्या वेळापुरतं का होईना चव देतो तो चहा. बिस्किटासोबत खेळणारा, कोरड्या चपातीला मायेचा ओलावा देणारा, कांदा भजीसोबत 7 जन्माचं नातं निभावणारा, सिगरेट बरोबर रोमांस करणारा तो चहा. दुधाचा स्टेटस जपणारा, पाण्यासारखं नितळ मन असलेला, साखरेचा गोडवा स्वतःमध्ये सामावून इतरांनाही तोच गोडवा देणारा आणि चहा पावडर सारखी स्वतःची ओळख जपून आयुष्यामध्ये फ्लेवर मिसळणारा तो चहा. तुमच्यासाठी चहा काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा.